श्री गुरुदेव दत्त. आता प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही ऐकतात माझ्याकडनं, की औरा असतो, 7 चक्र असतात, 7 चक्राचं मेडिटेशन असतं. हे तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये माझंही ऐकतात आणि अनेक असे दिवसभरात तुम्ही ऐकत असतात. 7 चक्र. मग 7 चक्राचा आता एक फॅड निघालाय, की तुम्ही वरून जर वेगवेगळ्या कलरचे म्हणजे 7ही चक्रांचे जर तुम्ही तसे कपडे घातले, तर तुमचा एनर्जी ॲक्टिव्ह होईल, हे होईल. एनर्जी किंवा देवाची ऊर्जा किंवा ह्या बाकी गोष्टी इतक्या सर्वसामान्य आहेत का? तर ह्या गोष्टी इतक्या सर्वसामान्य आहेत का, की तुम्ही फक्त वरून जर कपडे घातले आणि रोज फक्त 10 मिनिटं दिले तर होईल का? अहो, सर्वसामान्य माणसाचं मन इतक्या लवकर पलटत नाही. मग ती तर एनर्जी आहे. यासाठी थोडा वेळ द्या. 7 चक्राचं मेडिटेशन, त्याच्यातली निगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी घेणं, निगेटिव्ह एनर्जी काढणं, ह्या सगळ्या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात. आणि हे केल्यानंतरच हळू-हळू तुम्हाला त्या गोष्टींसाठी 6-6 महिने वेळ द्यावा लागतो. 1 महिना, 2 महिने केल्याने काही फरक पडणार नाही. हां, तुमचे फक्त चक्र हील होतील, ॲक्टिव्ह होणार नाहीत. हील होतील ते, त्यांना टच होईल तुमचा. पण पूर्णपणे ते उघडल्या जाणार नाही आणि त्यांचं कार्य साध्य होणार नाही. अहो, एनर्जीला झालं, रेमेडीला झालं, थोडाफार वेळ देणं आवश्यक असतो. त्यानंतर ते साध्य व्हायला म्हणजे ते काम करायला सुरुवात होईल आणि तुमचे कामं होतील. त्यावेळेस तुमचा सोल ॲक्टिव्ह होईल. त्यामुळे फक्त वरचे कपडे बदलून किंवा त्या त्या दिवसाला त्या दिवसाचं घातल्याने असं काहीही होणार नाहीये. मूळ संकल्पना काय आहे ही समजून घ्या. त्यासोबतच चक्र कसे हील करतात, असतं याच्याविषयी जर तुम्हाला माहिती करायची असेल किंवा ह्याविषयी तुम्हाला जर शिकायचं असेल, तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा. धन्यवाद.